नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। आज आयुष्यात आपल्याला शांतता हवी आहे, आनंद हवा आहे, समाधान हवं आहे, यश हवं आहे, आरोग्य हवं आहे, पैसा, मान, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण ना ह्यातल्या गोष्टी काही मिळत नाहीत. म्हणजे आम्ही कितीही कष्ट करू दे किंवा माणसं काय म्हणतात की नाही माझं नशीबच नाही आहे तेवढं, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. कसं मिळू शकतात? तर बघा, आपण ज्या वेळेला विचार करतोय, आपण म्हणतोय बघा, बऱ्याच वेळेला म्हटलं जाते की पॉझिटिव्ह विचार करा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की चांगले विचार करा, सगळं चांगलं होईल, असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जाते. बरेच जण म्हणतात चांगले विचार करा, चांगलं होईल. ह्याचा अर्थ काय की आपण आपल्या प्रॉब्लेम्सवर जास्त विचार करत असतोय. बघा, ही गोष्ट खरी आहे, खरंच ही गोष्ट खरी आहे की आपण ज्यावेळेला चांगले विचार करतोय त्यावेळी आपलं चांगलंच होतंय. आपण ज्या वेळेला चांगल्या गोष्टींवर विचार करतोय किंवा आपण ज्या वेळेला समाधानकारक गोष्टींवर विचार करतोय त्यावेळेला आपलं सगळं चांगलंच होतंय. आपण बघा, आजकाल जे टेन्शन आहे त्या टेन्शनवर विचार करतोय. आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम असले तर त्या प्रॉब्लेमवर आपण फोकस करतोय, त्याचा विचार करतोय. बरं, आर्थिक काहीतरी टेन्शन असेल तर त्या पैशाच्याच गोष्टींवर आपण विचार करतोय. फिजिकली काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरच आपण जास्त फोकस करायला लागतोय. आणि ह्याचा रिझल्ट काय तोच मिळतोय की फक्त आपण काय होतोय, टेन्शनमध्ये राहतोय किंवा आपण त्या गर्तेत राहतोय आणि आपण समाधान कधी मिळवू शकत नाही. किंवा जे आपल्याला पाहिजे, आपण जे म्हणतोय मला यश पाहिजे, मला समाधान पाहिजे, मला सक्सेस, पीस पाहिजे, शांतता पाहिजे किंवा मला आरोग्य पाहिजे, तर त्या गोष्टींवर आपण किती फोकस करतोय? आपण त्याच्यावर फोकसच करत नाही. किंवा आपल्याला जे पाहिजे त्याचा आपण सारखा विचार करत असेल तर आपल्याला यश मिळणार. पण आपण जे आपल्याकडं नाही आहे त्याचा जास्त विचार करतोय. मी हे करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, माझ्याकडनं हे होईल का नाही, हे जे आपलं सबकॉन्शियस माइंड जे असते त्या सबकॉन्शियस माइंडला होय किंवा नाही असं काहीसुद्धा समजत नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. ह्या माइंडला फक्त शब्द कळतात. सबकॉन्शियस माइंडला आपल्या फक्त शब्द कळतात आणि आपण जे मनापासून बोलतोय ना तर ते होय किंवा नाही म्हणजे समजत नाही. फक्त त्या शब्दांना ते सबकॉन्शियस माइंड साकार करायला लागते. मग ते शब्द तुम्ही चांगले त्याच्यापर्यंत पोहोचवत आहे की वाईट पोहोचवत आहे ते त्याला साकार करायला सुरुवात करते. म्हणजे बघा, आता तुम्हाला कुणीतरी सांगितलं की स्वतःकडे बघ जरा आरशात, तर तुम्ही जाऊन स्वतःकडे आरशात बघाल. हां, पण त्याच वेळेला तुम्हाला कुणी सांगितलं आता दुसरं कुणाकडे बघू नको, तुझ्याकडेच बघ, दुसरं कुणाकडे बघू नको असं म्हटलं तरीसुद्धा तुम्ही तिथं शेजारी कोणतरी असेल त्यांच्याकडे बघणार. म्हणजे काय, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला काय करायचं किंवा काय करायचं नाही हे कळत नाही. त्याला फक्त शब्द कळतात आणि त्या शब्दांना ते पिक्चराईज करायला लागतंय. म्हणजेच मनापासून जर आपण एखादी गोष्ट, एखादी इच्छा सारखी व्यक्त करायला लागतोय त्यावेळेला सबकॉन्शियस माइंड ते आपल्याला मिळवून द्यायचा प्रयत्न करायला लागतंय, ते आपल्याला मिळवून देते. म्हणून आपल्याला जे हवं आहे ना त्याच्यावर फोकस करायचा, प्रॉब्लेमवर फोकस करू नका. आपल्याला जे हवं आहे त्याच्यावर फोकस करा. वाईट विचारांवर फोकस करू नका, वाईट विचारांचा विचार करू नका किंवा आर्थिक मानसिक प्रॉब्लेम्सचा विचार न करता आपल्याला काय मिळवायचं आहे ना त्याच्यावर विचार करूया. त्याच्यावर म्हणजे आपल्याला हेल्थ मिळवायची आहे तर माझी हेल्थ आत्ता बिघडल्या, मग मला असं होईल का, मग तसं होईल का, त्याचा विचार नाही करायचा. हेल्थ कशी चांगली करता येईल त्या गोष्टींवर प्रयत्न करायचे, त्या गोष्टींचा विचार करायचा.
बरं आता पैशाची तंगी आहे, तर त्या पैशाच्या तंगीवर विचार न करत बसता म्हणजे कसं होईल, मग कर्जदार येतील का, मग कोणी आपल्याला काय म्हणेल काय, मग मग असं होईल का, मग हा माझा प्रॉब्लेम आहे पैशाचा, तर मग माझी ही वस्तू जाईल काय, माझं ते जाईल काय, ह्याचा आपण विचार करायला लागतोय आणि त्याच गोष्टी घडायला लागतात का, तर सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर हे करायला लागते. जर तुम्ही ह्यातनं मी बाहेर पडणार आहेच आणि मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी ही नवीन आयडिया, बरं मला फायनान्शियलीच मला ग्रोथ करायची आहे ना, तर मी हे करेन, मी ते करेन, आणि त्यावेळेला तुम्ही ते करायला धडपडताय, त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंडसुद्धा तेवढ्या ह्यानं हे करत आहे आणि त्या गोष्टी मिळवून द्यायसाठी प्रयत्न करत आहे. म्हणून आपण ज्या वेळेला सकारात्मक विचार करा वगैरे असं जे सांगितलं जातं आहे, त्या गोष्टी खऱ्या आहेत की जितकं आपण चांगला विचार करू, जितकं आपण सकारात्मकतेकडनं विचार करू, त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याकडूनच केल्या जातात, आपल्या माइंडकडूनच कडूनच त्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळं आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण मिळवू शकतोय. फक्त त्या गोष्टींवर फोकस करा ज्या नाही आहेत आपल्याकडं, किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर फोकस न करता आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, आपल्याला समाधान मिळवायचं आहे, तर समाधानावर विचार करा की ह्यातनं समाधान मिळेल ती गोष्ट करायची आहे, त्यातनं समाधान मिळेल ती गोष्ट करायची आहे. समाधान नाही आहे म्हणून समाधान नाहीच असं जर म्हणत बसला तर सबकॉन्शियस माइंड तेच हे करणार की समाधान नाही, आणि ते आपल्याला जास्तच मिळणार नाही. पण ह्यातनं समाधान मिळते ही गोष्ट करायची आहे, त्यातनं समाधान मिळते ती गोष्ट करायचीच आहे. आपल्याला यश पाहिजे आहे ना, तर ह्या गोष्टीतनं आपल्याला यश मिळू शकतं आहे, तर ती गोष्ट करायची आहे. जितक्या जास्त जीव तोडून किंवा जितकं जास्त आपल्याला जितकं प्रयत्न करून करता येईल तेवढं जास्त प्रयत्न आपण त्याच्यात करायचे आहेत. आणि ह्या गोष्टी होतात आणि होतातच. ह्या गोष्टींना मी स्वतः अनुभव घेतलात, त्यावेळेला मी तुम्हाला बोलायला लागले की खरंच बऱ्याच वेळेला होतं आहे सगळ्यांचं, म्हणजे मीच बोलायला लागल्या म्हणजे कधीच माझ्यावर असं घडलेलं नाही. माझ्याबरोबर तर खूपदा नव्हे, बऱ्याच वर्ष, आयुष्यातली बरीच वर्ष अशीच खर्च झाली असं म्हटलं तरी काय हरकत नाही की फक्त प्रॉब्लेम्सवर विचार करण्यात आपण खूप काळ घालवतोय. पण आपल्याला जे मिळवायचं आहे ना त्याच्यावर जर आपण विचार करायला लागलो, किंवा आपल्याला जे मिळवायचं आहे ना तर त्याच्यासाठी कुठले मार्ग आपल्याला काढता येतील ह्याच्यावर जर आपण विचार करायला लागलो ना, तर आपलं माइंडसुद्धा त्या रीतीनंच आपल्याला हे करते आणि आपल्याला यश, म्हणजे ज्या गोष्टीत आपल्याला यश पाहिजे ती गोष्ट मिळाल्या वाचून राहत नाही. मी हे खूप स्वतः अनुभव घेऊन मग मी सांगायला लागले. खरंच आपण जे पण विचार करतोय ना सकारात्मकतेनं करायचं. भले आपलं शरीर आता बिघडलेलं आहे, भले कितीही काही झालेलं असू दे आपल्याला, पण त्यातनं सुद्धा बाहेर पडणार, किंवा मी त्याच्यासाठी काय करू शकेन, हे जे आहे आत्ता जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर नाही विचार करायचं की मला हे झाले आता काय करायचं, आता काय माझं होणार, आता मला काहीच करता येणार नाही, असं नाही. आपल्या माइंडला त्या इन्स्ट्रक्शन द्यायच्याच नाहीत. मी ह्यातनं बाहेर पडण्यासाठी हे करेन आणि मी बाहेर पडणारच, असं ज्या वेळेला आपण विचार करायला लागतोय त्यावेळेला आपण त्यातनं बाहेर पडतोयच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला स्वतःला सावरतोय ना त्यावेळेला बाकी कुणी सावरायची गरज लागत नाही. आपण ज्या वेळेला स्वतःला एखाद्या गोष्टीतून बाहेर काढायचं आहे, मग ती फायनान्शियली प्रॉब्लेम असू दे, किंवा आपल्या समाधानाचं म्हणजे असमाधान आहे मनाला त्यातनं आपल्याला बाहेर काढायचं असू दे, आपल्याला शांतता हवी आहे पण ती मिळत नाही आहे, त्या प्रॉब्लेममधनं आपल्याला बाहेर काढायचं असेल, यश, मान, प्रतिष्ठा, पैसा ह्या गोष्टी पाहिजेत पण त्या मिळत नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे ते मिळवायचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहिजे आहेत किंवा ज्या आपल्याला मिळत नाहीत म्हणून आपण असमाधानी आहोत, तर त्या असमाधानातून बाहेर काढायला आपल्याला दुसरं कुणीही येणार नाही. स्वतः म्हणजे असे बरेच गोष्टी आहेत. मी आता तुम्हाला सांगायला लागल्या
तर थोड्या अंशी मी तुम्हाला त्यातनं हे करू शकता, रिलीफ करू शकता. किंवा मी प्रॉब्लेममध्ये असताना मला जर कोणी सांगायला लागलं तर त्यांनी थोडंफार आपल्याला हे करा. पण ज्या वेळेला आपण ठरवतोय किंवा आपण आपल्या मनाला सांगतोय की मला ह्यातनं बाहेर पडायचंच आहे, मी पडणारच आहे आणि हे होणारच आहे, त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला मदत करते आणि आपल्याला त्या गोष्टींमधून बाहेर काढते. आपलं सबकॉन्शियस माइंड इतकं पॉवरफुल आहे की ते आपल्याला जे पाहिजे ते मिळवून देऊ शकते, एवढं ते पॉवरफुल आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की आपण जे त्याला पुरवणार आहोत, त्याला होय नाही ह्या गोष्टी कळत नाहीत, आपण जे त्याला सांगणार आहोत ते सकारात्मक असलं पाहिजे. तर आय होप अपलोड केल्यानंतर बरेच जण सकारात्मक विचार करायला सुरुवात करतील आणि आपल्याला सगळ्यांनाच तुम्ही असू दे, मी असू दे, आपल्या सगळ्यांनाच याच गोष्टीची गरज आहे आज, की आपण जे पण प्रॉब्लेम्स किंवा संकट, मग ते कुठलीही असू देत, फायनान्शियली असू देत, फिजिकली असू देत किंवा इतर दुसरी कुठलीही असू देत, तर ते सगळीकडं आहेत. प्रॉब्लेम्स सगळीकडे आहेत, कुणाकडं नाही आहेत असं नाही आहे. तर पण ते प्रॉब्लेम्स आपण प्रॉब्लेम म्हणून नाही हे करता, आपल्याला जे हवं आहे त्याच्यावर आजपासून आपण फोकस करूया. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.